श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 3.4 मधील 5 पासूनचे क्वेश्चन पाहणार आहोत. ह्या आधीचे क्वेश्चन्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. प्रूव्ह दॅट ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. आता हे कसं सॉल्व करायचं, प्रूव्ह करायचं ते आपण बघूया. आता मी हा क्वेश्चन आहे ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, तर ट्रायंगलच्या तिन्ही साईड आहेत त्याचं काय डिस्टन्स आहे ते सेम असणार आहे, त्यालाच काय म्हणतात, इक्विलॅटरल ट्रायंगल. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इक्विलॅटरल ट्रायंगल असतात ते इक्विअँग्युलरही असतात. इक्विअँग्युलर म्हणजे हे जे त्याचे अँगल्स असतात त्यांचंही काय मेजरमेंट सेम असतं. ओके, आता आपण फर्स्ट हे कसं प्रूव्ह करायचं ते बघूया. आता बघा आपल्याला काय गिवन काय दिलेलं आहे, तर ट्रायंगल हे काय आहे, तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे इथं आपण ABC हा ट्रायंगल घेतलेला आहे. ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, असा हा काय एक ट्रायंगल आपण काढून घ्यायचा की जो इक्विलॅटरल ट्रायंगल असेल. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं काय आहे, टू प्रूव्ह हा काय ABC हा काय आहे, इक्विअँग्युलर आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. ABC इज इक्विअँग्युलर. ओके, आता फर्स्ट आपण कसं प्रूव्ह करायचं ते बघूया. आता ट्रायंगल कोणता आहे, इन ट्रायंगल ABC मध्ये तुम्ही बघितलं तर AB कॉन्ग्रुएंट आहे AC ला. तिन्ही साईड काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट AC, का तर साइड्स ऑफ an equilateral triangle. ओके, आणि ट्रायंगल अँगल ABC कॉन्ग्रुएंट आहे अँगल ACB ला. आता तुम्ही बघितलं तर आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम नुसार हे अँगल आहेत ते काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम काय आहे, तर ट्रायंगलच्या म्हणजे दोन साईड आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचा अपोजिट अँगल असतो तो काय कॉन्ग्रुएंट असतो. ओके, म्हणजे आता इथं AB ह्या साईडचा अपोजिट C होणार आहे, राईट, हा होणार, आणि ACच्या अपोजिटचा B होणार. त्यामुळे B आणि C हे अँगल काय एकमेकांना काय कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ओके, आता बघा इन ट्रायंगल ABC मध्ये काय होणार आहे, सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट असणार आहे BCला, का तर इथंही काय आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्यामुळं काय तिन्ही साईड सेम असतात. ओके, सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC, साइड्स ऑफ an equilateral triangle. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर अँगल ABC कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल BAC ला. सेम हियर आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम नुसार. आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम नुसार. ओके, आणि आपण आता ह्याला फर्स्ट मानूया आणि ह्याला काय सेकंड मानूया. आणि त्यामुळे हे तिन्ही अँगल आहेत
1 आणि 2 वरून हे तिन्ही अँगल आहेत काय ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट होणार आहेत. देअरफॉर अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल ACB आणि कॉन्ग्रुएंट अँगल BAC, राईट, फ्रॉम 1 and 2 म्हणजे इक्वेशन 1 and 2 वरून. देअरफॉर अँगल ABC इज इक्विअँग्युलर. ओके, आपलं काय हे प्रूव्ह झालेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6, प्रूव्ह दॅट इफ द बायसेक्टर ऑफ अँगल BAC of triangle ABC is perpendicular of side BC, then triangle ABC is an isosceles triangle. आता आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्या सहाय्याने आपण काही अगोदर एक फिगर काढून घ्यायची आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे, ट्रायंगल ABC. ओके, आणि बायसेक्टर आहे अँगल BAC आणि त्यातून काय सांगितलेलं आहे तर साइड BC ला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे साइड BC ला परपेंडिक्युलर आपण AD काढून घेतलेला आहे, राईट. म्हणजे AD हा बायसेक्टर झालेला आहे अँगल BAC चा. ओके, आता बघूया आपण ते कसं सॉल्व करायचं, ते प्रूव्ह करायचं. आता फर्स्ट गिवन आपण काय केलेलं आहे ते लिहून घेऊया. इन ट्रायंगल ABC AD आहे हा बायसेक्टर आहे, राईट. AD इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC. म्हणजेच काय होणार आहे, AD परपेंडिक्युलर BC. ओके, आता प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, टू प्रूव्ह ट्रायंगल ABC इज ॲन आयसोस्केल्स ट्रायंगल. आयसोस्केल्स ट्रायंगल. ओके, आयसोस्केल्स ट्रायंगल म्हणजे काय तर ट्रायंगलच्या दोन साइड इक्विडिस्टन्स असणे म्हणजेच कॉन्ग्रुएंट असणे. प्रूफ. आता इन ट्रायंगल दोन ट्रायंगल त्यामुळे तयार झालेले आहेत, कोणते तर ABD आणि ACD. ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल कोणता ACD. आता तुम्ही बघितलं तर BAD आणि CAD हे काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAD. ओके, हे काय गिवन आपल्याला दिलेलं आहे. नंतर त्यामुळे तुम्ही बघितलं तर ADB आणि ADC हा काय आहे तर राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे, हा परपेंडिक्युलर असल्यामुळे. त्यामुळे हेही काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. अँगल ADB कॉन्ग्रुएंट असणार आहे कोणता, अँगल ADC. अँगल ADC का तर ईच अँगल काय 90 डिग्री, राईट. आणि AD कॉन्ग्रुएंट असणार आहे सेगमेंट AD ला का तर हे काय कॉमन साइड आहे, राईट. कॉमन साइड आहे. त्यामुळे बघा आता ASA ह्या म्हणजे टेस्टनुसार ABD कॉन्ग्रुएंट होणार आहे ACD ला, राईट. ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट असणार आहे ट्रायंगल ACD ला. तर बाय ASA म्हणजे अँगल साइड अँगल ह्या टेस्टनुसार, राईट. आणि त्यामुळे AB आणि AC हे काय कॉन्ग्रुएंट होणार आहेत CSCT ह्यानुसार. आता CSCT म्हणजे काय तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ह्या दोन्ही साइड काय त्यामुळं कॉन्ग्रुएंट होणार आहेत. देअरफॉर AB कॉन्ग्रुएंट होणार आहे
कशाला? AC ला, CSCT. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं? आयसोस्केल्स ट्रायंगल. तर दोन साइड आहेत त्या कॉन्ग्रुएंट आल्या, म्हणजेच काय? हा आयसोस्केल्स ट्रायंगल आहे. राईट. देअरफॉर काय? ABC, ट्रायंगल ABC इज ॲन आयसोस्केल्स ट्रायंगल. आयसोस्केल्स ट्रायंगल. ओके, आपण काय हे प्रूव्ह केलं. क्वेश्चन नंबर 7. इन फिगर 3.50 इफ सेगमेंट PR congruent segment PQ show that segment PS is greater than segment PQ. आता तुम्ही इथं बघितलं तर PQR हा काय आहे? तर आयसोस्केल्स ट्रायंगल आहे. का? तर सेगमेंट PR कॉन्ग्रुएंट दिलेली आहे सेगमेंट PQ, त्यामुळे हा काय? आयसोस्केल्स ट्रायंगल होतोय. आणि PRS हा काय होतोय? एक्सटिरियर अँगल होतोय. त्यानुसार आता आपल्याला शो दॅट काय करायचं आहे? तर सेगमेंट PS ही ग्रेटर आहे सेगमेंट PQ पेक्षा. ते आता आपण कसं प्रूव्ह करायचं ते बघूया. आता बघा, टू प्रूव्ह आपल्याला काय करायचं आहे? टू प्रूव्ह segment PS is greater than segment PQ. ओके, आता आपण हे प्रूव्ह करूया. इन ट्रायंगल कोणता? PQR मध्ये, PQR मध्ये PQ कॉन्ग्रुएंट आहे कोणत्या ह्याला? PR. आपल्याला काय इथं ऑलरेडी सांगितलेलं आहे, गिवन दिलेलं आहे. ओके, त्यामुळं काय होत आहे बघा? PQR कॉन्ग्रुएंट होणार आहे PRQ ला आयसोस्केल्स ट्रायंगल थेरमनुसार. का? तर असं ज्यावेळी असेल साइड म्हणजे कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या अपोजिट ज्या साइड अँगल असेल तो काय? कॉन्ग्रुएंट असतो. त्यामुळं R अँगल आणि Q अँगल हे काय? एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल PRQ बाय आयसोस्केल्स थेरमनुसार, ट्रायंगल थेरमनुसार. ओके, आणि PRS हा काय आहे? तर एक्सटिरियर अँगल आहे. राईट. अँगल PRS is an exterior angle of triangle PQR. PQR चा PRS हा काय आहे? एक्सटिरियर अँगल आहे. त्यामुळे काय होणार आहे? अँगल PRS इज ग्रेटर दॅन होणार आहे अँगल PQR बाय रिमोट इंटिरियर अँगलनुसार. बाय रिमोट इंटिरियर अँगल. रिमोट इंटिरियर अँगल म्हणजे काय? तर एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू हे जे दोन राहिलेले अँगल आहेत त्याची सम मिळून म्हणजेच काय? एक्सटिरियर अँगल होतो. त्यामुळे एक्सटिरियर अँगल हा काय? ऑलवेज मोठा असणार आहे. राईट. रिमोट इंटिरियर अँगलनुसार. ओके, आता तुम्ही बघितलं तर आपण इथं अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल PRQ असं घेतलेलं आहे. राईट. आणि आता आपण ह्याला इक्वेशन 1 मानूया. त्यामुळं आपण काय? अँगल PRS इज ग्रेटर दॅन PQRच्या ऐवजी काय आपण अँगल PRQ घेऊ शकतो. अँगल PRQ का? तर फ्रॉम इक्वेशन 1 वर. राईट. आता काय येणार आहे बघा? PS इज ग्रेटर दॅन PQ म्हणजे PS ही साइड आहे मोठी PQ पेक्षा. का? तर तुम्ही बघितलं तर PRS हा अँगल आहे हा मोठा आहे आणि ह्याच्या बरोबर अपोजिटची साइड म्हणजे PS, त्यामुळे ही काय मोठी असणार आहे. का? तर
साइड अपोजिट टू ग्रेटर एंगल इज ग्रेटर. आपण काय हे पाहिलं आहे, त्यानुसार आपल्याला काय हे प्रूफ झालेलं आहे की PS ही साइड आहे ती मोठी आहे आणि PRQ ह्याच्या समोरचं काय, हे अँगल छोटा आहे, ह्याच्या समोरचं साइड होणार आहे PQ, हे काय आहे, लहान साइड आहे. ओके. नंबर 8. इन फिगर 3.51 in triangle ABC segment AD and segment B are altitudes and AE is equal to BD. Prove that segment AD congruent segment BE. आता तुम्ही बघितलं तर इथं ट्रायंगल दिलेला आहे ABC आणि सेगमेंट AD आणि सेगमेंट BE हे काय अल्टिट्यूड्स आहेत आणि काय AE म्हणजेच AE आणि BD हे काय इज इक्वल टू BD झालेले आहे, म्हणजे दोन्ही सेम आहे. प्रूव्ह दॅट आपल्याला काय करायचं आहे, सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट BE ला, म्हणजे हे दोन्ही काय सेम आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तुम्ही इथं बघितलं तर काय हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल झालेले आहेत, राईट. आता आपण हे कसं प्रूव्ह करायचं ते बघूया. फर्स्ट टू प्रूव्ह काय करायचं आहे, सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट BE. ओके. आता प्रूफ आता आपण बघूया कसं करायचं ते. इन ट्रायंगल ABD प्रूफ इन ट्रायंगल ADB अँड काय ट्रायंगल BEA ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर हे काय 90 डिग्री होतात, राईट. ट्रायंगल ADB कॉन्ग्रुएंट असणार आहे, अँगल ADB कॉन्ग्रुएंट होणार आहे अँगल BEA, अँगल BEA. का तर हे काय आहेत तर 90 डिग्रीचे अँगल आहेत, म्हणजेच इच 90 डिग्रीचे अँगल आहे, राईट. त्यामुळे तुम्ही बघितलं तर आता AB ही साइड आहे ही कॉमन साइड आलेली आहे, राईट. या दोन्हीही अँगलची AB ही कॉमन साइड आलेली आहे, त्यामुळे तेही काय कॉन्ग्रुएंट आहे. AB कॉन्ग्रुएंट AB का तर ही काय कॉमन साइड आहे. ओके, कॉमन साइड आहे. आणि तुम्ही बघितलं तर आता हायपोटेनस साइड टेस्टनुसार काय होणार आहे, ADB कॉन्ग्रुएंट होणार आहे BEA, राईट. ट्रायंगल ADB कॉन्ग्रुएंट होणार आहे ट्रायंगल BEA बाय हायपोटेनस साइड टेस्टनुसार. आणि देअरफॉर त्यामुळे काय होणार आहे, BE कॉन्ग्रुएंट होणार आहे AD, BE कॉन्ग्रुएंट होणार आहे AD, राईट. AD कशानुसार तर CSCT म्हणजेच काय करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ह्या काय आहेत तर करस्पॉन्डिंग साइड आहेत, त्यामुळे त्या काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ओके. हेन्स काय आपण प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह झालेलं आहे, हेन्स प्रूव्ड. ओके स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपलं काय प्रॅक्टिस सेट 3.4 शिकून काय सॉल्व झालं आहे. ओके. जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.